हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं सुमिता खेडेकर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता इथे माझ्या रील्स वगैरे बनवून झालेल्या आहे आणि रील्स बनवता बनवता बाहेरचा क्लायमेट एकदम असा डलडल झालेला होता की असं वाटत होतं की आताच पाऊस पडेल. आणि असा क्लायमेट मला खूप आवडतं. एकदम थंड थंड वारा येत होते आणि इकडे माझं बाळ एका साईडला झोपलेलं मी रील्स बनवता बनवता. आणि बाहेर बघू शकता की माझ्या बिल्डिंगच्याच बाजूला पूर्ण नारळांची झाडं आहेत आणि खाली एक चॉल आहे. तर खूप अशी छान हवा येते. तर मी दुकानावरती चाललेली कारण बाळ झोपलेलं, तर म्हटलं पटकन पटकन दुकानावरून सामान घेऊन येते. तर आज मी अंडा कढी बनवणार होते, तर त्यासाठी मग मी दुकानात अंडी घ्यायला आली. त्याचबरोबर कोथिंबीर आणि बाकीचं सामान घेतलं. त्यानंतर मग मी आईस्क्रीम घ्यायला गेले कारण बाळ उठल्याच्यानंतर ते बघतंच की मम्मा काय घेऊन आली की नाही आले. तर मग दोन मी तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले. आणि दुकानावरून घरी येईपर्यंतच पूर्ण मी एवढी भिजून गेलेली की पूर्ण थोबडा माझा काळा काळा झालेला. त्यासाठी घरी येऊन पहिलं मी फेसवॉश केला आणि त्यानंतर मग आईस्क्रीम खायला बसले. एक बाळासाठी ठेवले आणि एक माझ्यासाठी. मस्त खिडकीत बसून मी आईस्क्रीम खायला बसलेली. त्या अगोदर मग मी दूध तापवलं कारण बाळ उठणार होतं. तर तिला पहिल्या दुधाने चिवडा लागतो, तर तिच्यासाठी एका साईडला दूध तापवून घेतलं आणि एका साईडला अंडी बॉईल करायला ठेवली. तर कधी पण आपण अंडी बॉईल करताना पहिली त्यांना धुवून घ्यावीत कारण त्यांवरती एवढी घाण असते. तर डायरेक्टली कधीच अंडी बॉईल करायला ठेवायची नाही. तर इथे मी पटकन सगळी अंडी मस्तपैकी धुवून ठेवलीत आणि पटकन कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्येच लवकर होतं. त्यामुळे मग मी कुकरमध्येच डायरेक्टली अंडी लावते बॉईल करायला. आणि एका साईडला मग मी आईस्क्रीम खायला बसले. माझ्या खिडकीतून खूप असा छान क्लायमेट दिसतो. बाहेरचा गारगार हवा येत होती, त्यामुळे मग खिडकीतच बसून मस्तपैकी आईस्क्रीमचा स्वाद घेत होते. आणि बाळासाठी सुद्धा ठेवलेली मी आईस्क्रीम. तर खूप असं गरमीतून थंड खायला खूप असं छान लागतं. तर आईस्क्रीम पण फक्त 20 रुपयाचीच होती, पण तेवढी छान लागत होती खायला. अशी वाटत होती की ती 40 रुपयाची आणि थंड असं मस्त वाटत होतं खिडकीत बसून खायला. तर मी नेहमी बेडरूममध्येच असते कारण मला खिडकीतून हा बाहेरचा क्लायमेट बघायला खूप आवडतं. तर तुमच्या पण रूममधून असा बाहेरचा क्लायमेट दिसतो का जिथे कुठे तुम्ही राहता? तर मला नक्की सांगा. माझ्या तर खिडकीतून खूप असा छान बाहेरचा व्ह्यू दिसतो. तर हा व्ह्यू मला खूप आवडतो बघायला. तर मी आईस्क्रीम खाऊन झाल्याच्यानंतर कामालाच लागले. तर तेवढ्या वेळात बाळ उठलं. तर त्याला पण मग मी आईस्क्रीम त्याला बोलली, बाळा फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे. तर ते पटकन फ्रीजमध्ये जाऊन आईस्क्रीम घेऊन आलं आणि खात बसलेलं. तर इकडे मग मी एका साईडला कालवण बनवायला घेतलं. त्यासाठी मग पहिली अंड्यांना बॉईल करून त्यांचे मध्ये मध्ये पीसेस करून असे तव्यावरती चटणी मीठ टाकून त्यांना मस्त असे फ्राय करून घेतले अंड्यांना. मला असे फ्राय केलेले अंडे खूप आवडतात. तर एका साईडला फ्राय करून घेतले आणि दुसऱ्या साईडला इथे मसाला वाटून घेतला. कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची मस्तपैकी मसाला वाटून घेतला. आणि बाळासाठी एका साईडला वेगळं कालवण बनवलं कारण आम्ही जे बनवते तेच तिच्यासाठी बनवते, पण तिच्यासाठी तिखट बनवत नाही. तिच्यासाठी फक्त चिकन मसाला, हळद मीठ टाकून एवढंच तिच्यासाठी बनवते. आणि आमच्यासाठी तिखट कालवण बनवते कारण जे आपण खातो ते पण आपण बाळाला द्यावं खायला. तर त्याने कसं बाळांना एकच वस्तू खायला दिली तर त्यांना पण ती वेगवेगळ्या वस्तू खायला दिल्या तर त्यांना पण ह्याची सवय लागते. त्यामुळे मग मी जे आमच्यासाठी बनवते तेच तिच्यासाठी वेगळं बनवते, पण तिखट बनवत नाही. तर इथे माझं मस्तपैकी अंडा कढी बनवून झालेलं, कोथिंबीर वगैरे गार्निश करून मस्तपैकी झालेलं. तर पूर्ण किचन वगैरे साफ करायचं होतं. तर इथे माझं जेवण तर सगळं बनवून झालेलं. तर पटकन पहिलं किचन साफ करून घेतलं कारण पाणी पण येणार होतं, तर पाणी भरायचं होतं. तर इथे माझं किचन वगैरे मस्त साफ झालेलं आहे. तर इथे मी आता डीमार्टला चाललेली आहे कारण घरामध्ये तेल वगैरे सगळं संपलेलं. तर पटकन फ्री होऊन डीमार्टमध्ये चाललेली. तर इथे बाळाचं नाटक चाललेलं आहे रडायचं. तिला दुसरे शूज घालायचे होते, त्यासाठी तर ती रडत होती. तर आम्ही पटकन डीमार्टला जाऊन आलो कारण घरी आल्याच्यानंतर जेव्हा अभि आम्हाला घ्यायला आला डीमार्टमध्ये तेव्हा कळलं की त्याच्या पायाला लागले. तर त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन आणलं. तर इथे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. कारण भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.